हॅलो सर, नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्त्री गर्भधार असताना डिलिव्हरीची शिजर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागते आणि डिलिव्हरीच्या टायमाला शिजर का होतं? अच्छा अच्छा, बर बर. म्हणजे खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की बाबा आपण सीझर कसं टाळायला पाहिजे, बरोबर आहे. हां, सांगतो तुम्हाला. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वांना कामी येईल ती. प्रत्येकाच्या मनात असतं, प्रत्येकाच्या मनात. किंवा एक तर पहिली भीती असते जी फर्स्ट टाइम गरोदर राहते तिला. दुसरं त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीकडनं ऐकलेला असतो, पेन होतो, मग खाली टियर होतो, मग खाली त्या भीतीने परत तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याचदा मग शेवटी सीझरसाठी बाय चॉईस जाता, पण हे करायचं नसतं. सांगूया आपण. मित्रांनो, नेहमी मी सांगतो, निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, प्रेग्नन्सी राहणं, डिलिव्हरी होणं, त्या ठिकाणी या सर्व फिजिओलॉजिकल कंडिशन असतात. आणि तुमच्या माहितीत सांगतो, काही कारणामुळं समजा बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री असेल किंवा बऱ्याचदा शेवटी जे पिडियाट्रिशियन आहेत ते पाहिल्यानंतर काही मुलामध्ये प्रॉब्लेम असेल तर अशा केसमध्ये पर्याय नसतो. पण नॅचरली 90% डिलिव्हरी ह्या नॉर्मल होत असतात. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? खूप जणांना प्रेग्नन्सी असताना तुम्ही प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं समागम किंवा कॉन्टॅक्ट तुम्ही करत नाही. त्यामुळं खालच्या भागामध्ये ऑर्गॅझम होणं, हार्मोनल चेंजेस होणं, त्या ठिकाणी लॅक्सिटी किंवा त्या ठिकाणी फ्लोअर जो आहे पेल्विक तो लॅक्स न होणं, या गोष्टी घडतात. पण यामध्ये देखील आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप चांगली माहिती दिलेली आहे. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 3ऱ्या महिन्यानंतर पासून ते 6व्या-7व्यापर्यंत समजा सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रोलॉजी जर त्यांना सल्ला दिला असेल, दोघांची संमती असेल, पार्टनरलाही इंटरेस्ट असेल, अशा केसमध्ये रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यामुळं ऑर्गॅझम होतात, खाली फ्लो रिलॅक्स होतो आणि नॅचरल नॉर्मल प्रेग्नन्सी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात. आणि असं काही कारण नसेल तर बेडवर पडून राहणे, झोपून राहणे, प्रेग्नन्सी आहे आता मी काम केलं तर काही बाळाला धक्का लागेल का, ॲक्टिव्हिटी केली तर काही धक्का लागेल का, अशा गोष्टी होत नसतात. म्हणून या गोष्टी जर अवलंबल्या तर नॉर्मली 90% नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस हे वाढतात.